मी साहेबराव सरवदे, सेवानिवृत्त शिक्षक आहे. आज समाज टीव्हीच्या माध्यमातून जो प्रबोधनाचा विषय आहे तो म्हणजे प्रजासत्ताक दिन हाच बहुजनाचा खरा स्वातंत्र्य दिन. तर या विषयावर मी माझे विचार मांडणार आहे. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि बाबासाहेबांनी जे संविधान सादर करताना 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी त्यावेळी त्यांनी उद्गार काढले होते, खऱ्या अर्थाने आता विरोधाभासाला सुरुवात होणार आहे. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही माध्यमांनी बाबासाहेबांचे विचार व्यक्त करण्यासाठी विनंती केली, तुमचं काय ओपिनियन आहे. त्यावेळी बाबासाहेबांनी ह्या स्वातंत्र्याची व्याख्या केली होती की इट्स द ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे. आणि मग त्याचं विश्लेषण करीत असताना बाबासाहेब म्हणाले की विकासाची संधी शेवटच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय, शिक्षण पोहोचल्याशिवाय खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं असं होत नाही. आणि त्याच्याचसाठी बाबासाहेबांनी ज्यावेळी ते मंत्रिमंडळात होते त्यावेळी तळागाळातल्या लोकांना विकासाची संधी मिळण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून संविधानाची निर्मिती केली. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र ज्यावेळी बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केले की हे सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे, इंग्रजाकडून या देशातल्या काँग्रेसकडे हे सत्तांतर झालेलं आहे, आणि मग हे जर सत्तांतर झालं असेल तर मग आमचा वाटा कुठं आहे, या स्वातंत्र्यामध्ये आम्ही कुठं आहोत, अशा प्रकारचा सवाल त्यावेळी बाबासाहेबांनी प्रसार माध्यमाच्या समोर मांडला. विचारवंतांना सुद्धा धक्का बसला की एवढं मोठं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 150 वर्ष लागली आणि त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी व्यक्त केलेलं मत हे सगळ्यांनाच चक्रावून सोडणार होतं. त्यावर बाबासाहेबांनी विश्लेषण करताना सांगितले की या देशामध्ये असणारे जे शोषित वर्ग आहे, बहुजन वर्ग आहे, या वर्गाच्यासाठी काय तरतूद आहे नेहरूकडे, काँग्रेसकडे काय तरतूद आहे ज्याच्याकडे ही सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी जी आंदोलनं झाली त्यावेळी बाबासाहेबांचं सुद्धा आंदोलन चालूच होतं. काँग्रेसचं जे आंदोलन होतं ते सत्तेचं आंदोलन होतं, सत्ता मिळवण्यासाठी, हस्तगत करण्यासाठी आंदोलन होतं. आणि बाबासाहेबांचं आंदोलन होतं हे समतेचं आंदोलन होतं की जे फुल्यांनी सुरू केलं काँग्रेसच्या बरोबरीने. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी 3 आंदोलन उभी केली. एक मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकार आंदोलन. आणि मग त्याच काळामध्ये महात्मा फुलेंनी सुद्धा तितका समतेसाठी त्यांनी ओळखलेलं होतं की या देशातील लोकांना जर खरं स्वातंत्र्य मिळायचं असेल तर शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या समस्या ओळखून महात्मा फुलेंनी ते समतेचं आंदोलन चालू केलं. तेच बाबासाहेबांनी देशव्यापी केलं. आणि हे करीत असताना 1954 साली वामनदादांनी सुद्धा हाच प्रश्न मांडला. त्याने आपल्या गीतातून मत व्यक्त केलं की स्वातंत्र्याचा अर्थ आम्हा कळू द्या आणि आता तरी गरिबांना न्याय मिळवू द्या. त्याने अशा अनेक कविता केल्या, गीतं लिहिली. एका गीतामध्ये तर ते म्हणतात की इथे गीत माझे विचारित आहे, इथे गीत माझे विचारित आहे, कुणी कुणाला अवेरित आहे, चला तपासूया झोपड्या न माड्या, कोण वैभवाच्या सावलीत आहे. म्हणजेच ह्या स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे आम्हाला जरा समजावून सांगा, असं वामनदादांनी त्या काळामध्ये विचार व्यक्त केले. म्हणजेच स्वातंत्र्य म्हणजे काय हेच आम्हाला कळालेलं नव्हतं. 16 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा
मुंबईमध्ये भर पावसामध्ये 16 ऑगस्टला त्या काळामध्ये इतका पाऊस पडला की त्याच्या अगोदर 100 वर्ष इतका पाऊस नव्हता. अशा पडत्या पावसामध्ये 22,000 लोकांना एकत्रित करून विधान भवनावर मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये अशा घोषणा होत्या की ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. बंधूंनो, हे जे विचार केलेले व्यक्ती आहेत, ज्या लोकांनी स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केले ती सामान्य माणसं नव्हती. म्हणजेच पुढे असा प्रश्न पडतोय, मग स्वातंत्र्य आम्हाला कधी मिळालं? तर बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून 1950 साली प्रजासत्ताकाची निर्मिती केल्यानंतर ज्यावेळी संविधान देशाला सादर केलं आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रजासत्ताक स्थापन केलं, हाच आमचा बहुजनाचा खरा स्वातंत्र्य दिन आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मग बंधूंनो, 1950च्या अगोदर, 47च्या अगोदर या देशातली काय परिस्थिती होती? स्वातंत्र्यासाठी या देशातील जनता लढली, या देशातील बहुजन लढले, क्रांतिकारक लढले, दलित लढले आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महापुरुषांनी असं का मत व्यक्त करावं? बाबासाहेबांनी तर त्याच दिवशी मत व्यक्त केले की हे फक्त सत्तेचं हस्तांतरण आहे, हे स्वातंत्र्य नाही. अण्णाभाऊ साठेने तर दुसऱ्या दिवशी सांगितले की हे आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. म्हणजे 150 वर्षाच्या लढ्याला एका शब्दानं उत्तर देणं आणि तेही विरोधात, हे सामान्य माणसाचं काम नव्हे. त्यानंतर लोककवी वामनदादांनी अशी गीतच लिहिली की स्वातंत्र्याचा अर्थ आम्हा कळू द्या, आता तरी गरिबाला न्याय मिळू द्या. म्हणजेच हे स्वातंत्र्य हे आमचं नाही. मग काय स्वातंत्र्यामध्ये आम्हाला काय पाहिजे होतं, ह्या महापुरुषांना काय अभिप्रेत होतं, हे समजणंही तितकंच गरजेचं आहे. कारण पारतंत्र्यामध्ये जी आंदोलन चाललेली होती ही सत्तेची आंदोलन होती. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेलं आंदोलन हे फक्त सत्ता मिळवण्यासाठी होतं आणि महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या विभूतींनी चालवलेलं जे आंदोलन होतं हे आंदोलन समतेसाठी आंदोलन होतं. तळागाळातील शोषितांसाठी आंदोलन होतं. या लोकांपर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे, या लोकांपर्यंत विकासाची संधी मिळाली पाहिजे, या लोकांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. त्यानंतर त्यासाठी काही कायदे केले पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, कारण पूर्णपणे राज्यघटना अजून लिहिली गेलेली नव्हती, राज्यघटनेचं लिखाण चालूच होतं आणि स्वातंत्र्यानंतर ज्या काही घटना घडत गेल्या, स्वातंत्र्यानंतर इंग्रज निघून गेले आणि इंग्रजांनी जात असताना या देशातील लोकांना त्यांचं विस्थापन केलं नाही. जी माणसं विस्थापित होती, जी माणसं गरजू होती, जी माणसं शिक्षणासाठी, सत्तेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून मागासलेली होती, स्वातंत्र्यानंतर त्यांनी सगळ्याच पद्धतीनं दुर्लक्ष केलं आणि या देशातील राज्यकर्त्यांना बाबासाहेबांनी पहिला प्रश्न केला की आमची अवस्था कुठं आहे, आमची स्थिती काय आहे या स्वातंत्र्यामध्ये. म्हणून बाबासाहेबांनी राज्यघटना लिहित असताना इतक्या जाणकारपणे, दूरदृष्टीने राज्यघटना लिहिली की समाजातल्या कुठल्याच व्यक्तीवर अन्याय होता कामा नये, कुठल्याच घटकावर अन्याय होता कामा नये. म्हणून ज्यावेळी बाबासाहेबांनी 17वं कलम लिहिलं, जवळजवळ त्यासाठी 33 दिवस बाबासाहेब एकटे लढत होते. राज्यघटना म्हणजे लिहित असताना असं पुस्तक लिहिल्यासारखं लिहिलं जात नव्हतं. त्या ठिकाणी पहिल्यांदा तो विचार मांडायचे, तो मसुदा तयार करायचे, कच्चा मसुदा त्या समितीसमोर मांडायचा आणि ते बहुमताला टाकायचं. कलम 17 हे फार महत्वाचं कलम आहे. या देशामध्ये हजारो वर्षाची जी काही जातीयता आहे, हजारो वर्षाची प्रथा आहे, ही जाती व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानामधील कलम 17 ने नष्ट केली. त्या वेळेला बाबासाहेबांच्या विरोधामध्ये जवळजवळ 199 सभासद होते आणि बाबासाहेब एकटे होते. तरी सुद्धा त्यांनी 33 दिवस हे पटवून दिलं आणि ते कलम त्या संविधान सभेमध्ये पास केलं आणि
म्हणजे बुद्धाच्या काळापासून जो समतेचा लढा चालू होता, 2500 वर्षापासूनचा हा जाती निर्मूलनाचा लढा होता, हे बाबासाहेबांनी 17व कलम लिहून पूर्णपणे नष्ट केला. आणि पूर्ण या देशातील शोषित जनतेला, जे शोषित आहेत त्यांना ह्या 17व्या कलमाने बाबासाहेबांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं. जर कोण जातीभेद मानत असेल तर त्यांना ह्या कलमाने निश्चित शिक्षा होईल. म्हणजे अशा पद्धतीने हा लढा दिल्यानंतर बाबासाहेबांनी पुढचा जो काही विचार आहे की शिक्षणाचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्यामध्ये काय त्यांना अपेक्षित होतं, तर त्याने सप्त स्वातंत्र्याचा म्हणजे अंगीकार केला. जे मूलभूत अधिकार आहेत, माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी जे मूलभूत अधिकार आहेत ते बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये पूर्णपणे समाविष्ट केले. आणि समाविष्ट केल्यानंतर या देशातील शोषितांना, या देशातील दलितांना, जे जे या देशामध्ये शोषले जात आहेत, मग ते महिला असेल, कुठल्या जातीची महिला असे ना, त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये तशी तरतूद केली आणि त्या पद्धतीने संविधान तयार केलं. म्हणजे बाबासाहेबांनीच प्रश्न विचारला, बाबासाहेबांनीच त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 या 3 वर्ष या काळामध्ये या देशातील शोषितांना, या देशातील तमाम तळागाळातल्या लोकांना जगण्यासाठी जे हक्क अधिकार लागतात, जगण्यासाठी जे गरज आहे, त्या सगळ्या गरजेची तरतूद त्या संविधानामध्ये केली. आणि बाबासाहेबांनी ज्यावेळी संविधान सादर केलं त्यावेळी बाबासाहेबांनीच विचार मांडले की मी हे फार अभ्यासपूर्ण तयार केलेलं आहे. त्यानंतर कुठल्याच राज्यघटनेचे हे अनुकरण केलेलं नाही किंवा कुठल्या राज्यघटनेची नक्कल नाही. कारण भारतामध्ये राज्यघटना तयार करणं, भारतामध्ये समानता निर्माण करणं हे सामान्यच होतं. आणि मग बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले की फार प्रयासाने मी राज्यघटना तयार केलेली आहे. आणि याची यशस्वीता कशावर अवलंबून आहे, तर या देशातील राज्यकर्ते, या देशातील शासनकर्ते ही राज्यघटना कशा पद्धतीने चालवत आहेत त्याच्यावर या संविधानाचं यश अवलंबून आहे. पण आपलं दुर्दैव म्हणावं लागेल, 1952 ला पहिली निवडणूक झाली आणि त्या 1952च्या निवडणुकीमध्ये, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या पक्षाचे उमेदवार उभे करून या पार्लमेंटमध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांनी आपला एक विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला विरोध केला. त्यावेळी काँग्रेस सत्तेवर आलं आणि तिथूनच खऱ्या अर्थाने विरोधाभासाला सुरुवात झाली. जे काही कलम आहेत, या देशामध्ये असणारी जे काही संविधानाची तरतूद आहे, ती तरतूद पद्धतशीरपणे बाजूला सारण्यात येऊ लागली. त्यावेळी बाबासाहेबांनी ओळखलं की किती जरी आपण चांगल्या पद्धतीने संविधान लिहिलं तरी आपली माणसं तिथं नाही. त्या ठिकाणी आपली माणसं त्यांना विचारणारी पाहिजेत. बंधूंनो, आज दुर्दैव म्हणावं लागेल, आज बाबासाहेबांच्या विचाराचा एक सुद्धा पार्लमेंट मेंबर, एक सुद्धा खासदार त्या पार्लमेंटमध्ये असं का केलं म्हणून विचारणारा नाही. आणि त्यामुळेच आज आपली वाताहत झालेली आहे, अधोगती झालेली आहे. मग हे विचार जर आपल्याला टाळायचे असतील, आपल्याला सुरक्षितपणे राहायचं असेल, आपल्याला या देशामध्ये सन्मानानं राहायचं असेल, हक्क अधिकाराप्रमाणे जर राहायचं असेल, तर हे विचार फार महत्वाचे आहेत. आणि दुर्दैव असं आहे की या देशातील लोकांना राज्यघटना कशी आहे हेच माहित. बरेचसे बुद्धिजीवी म्हणतात की राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली, बाबासाहेब राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. बोलणारे भरपूर आहेत, संविधानावर व्याख्यान देणारे भरपूर आहेत, पण संविधान वाचणारे फार कमी आहे. ज्यांनी वाचलं त्यांनी इतरांना सांगितलं नाही. त्यांनी त्या संविधानाचा वापर स्वतःच्या घटकासाठी, स्वतःच्या समाजासाठी एक राजकीय एक घटक तयार करून, बाबासाहेबांचा पद्धतशीरपणे वापर करून आपला स्वतःचा फक्त स्वार्थ त्यांनी साधला. आणि ज्याच्यासाठी संविधान आहे ते संविधान मात्र बाजूला राहिलं. ज्याच्यासाठी ते संविधान लिहिलं गेलं
ते विचार बाजूला राहिले, याला कारणीभूत आपणच आहोत. कारण संविधान वाचलं पाहिजे. जसं साक्षरता मोहीम शासनानं राबवली, तशी संविधान साक्षरता सुद्धा राबवली गेली पाहिजे. नेमकी काय तरतूद आहे, कलम नंबर 1 काय आहे, कलम नंबर 7 पर्यंत काय आहे, कलम 17 काय आहे, कलम 24 काय आहे, शिक्षणाचा अधिकार कशातून मिळाला, मतदानाचा अधिकार कशातून मिळाला, हे जे हक्क अधिकार आहेत त्यासाठी कुठलं कलम बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. हे संविधान जागृती जर नसेल तर आपल्याला स्वातंत्र्याचा अजून सुद्धा उपभोग घेता येणार नाही. आणि मग 26 जानेवारी 1950 पासून ज्या म्हणजे प्रजासत्ताक दिन लागू केलं, बाबासाहेबांनी पहिल्याच कलमामध्ये सांगितलं होतं की या देशामध्ये फक्त देशाचं नाव हे भारत असेल. इंडिया मीन्स भारत, हिंदुस्थान नव्हे. म्हणजे पहिल्या कलमानच बाबासाहेबांनी देशाचं नाव निश्चित केलं की पुढं मागं कोणीतरी हिंदुस्थान म्हणेल, परंतु राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे या देशाचं नाव भारत आहे. त्यानंतर या देशात शिकणारे जे लोक आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा याच्यासाठी त्यांनी 29वा कलम लिहिलं. या देशामध्ये बहुजनांना हक्क अधिकार मिळावेत, कारण पूर्वीच्या काळामध्ये सार्वत्रिक मतदानाचा अधिकार नको म्हणून या देशातील जवळजवळ 90% घटना समितीतील लोक बाबासाहेबांना विरोध करत होते. पण बाबासाहेबांनी सगळ्यांना अप्रूढ मताधिकार दिला आणि या देशामध्ये स्वतःला राजा बनवण्यासाठी हक्क अधिकार मिळवून दिले, मतदानाचा हक्क दिला. म्हणजे 47 नंतर 1950 पर्यंत बाबासाहेबांनाच प्रश्न पडला आणि बाबासाहेबांनीच तो प्रश्न सोडवला. आणि मग खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणावं लागेल की प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता त्यापासून सुरू झाली. या देशाचा राष्ट्रपती त्या दिवसापासून सुरू झाला. त्याच्या अगोदर गव्हर्नर जनरल होते, व्हायसरॉय होते, परंतु 26 जानेवारी 1950 पासून या देशाचा राष्ट्रपती म्हणून या देशाच्या अध्यक्षांना म्हटलं जाऊ लागलं. सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या, या देशामध्ये नियोजन समित्या तयार झाल्या आणि विकासाची संधी सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केलेली आहे. कमीत कमी तसं करण्याचं नाटक तरी त्यांना नाविलाजानं करावं लागतं. आणि म्हणून या तळागाळातील लोकांना न्याय मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी ही तरतूद केलेली आहे. म्हणून असं म्हणावं लागतं की प्रजासत्ताक दिन हाच खरा बहुजनांचा स्वातंत्र्य दिन आहे. आणि या स्वातंत्र्य दिनाचा अर्थ कळण्यासाठी तुम्हाला संविधानाची माहिती असली पाहिजे, संविधानाची जागृती असली पाहिजे, संविधानाची साक्षरता असली पाहिजे, तर ज्या गोष्टी कळतील. नाहीतर नुसतं ते पोपटपंची होऊन जाईल आणि बाबासाहेबांना जो अभिप्रेत असलेला भारत, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज हा कधीच निर्माण होऊ शकणार नाही. कारण बाबासाहेबांनी 1956 पर्यंत अशी वाट पाहिली आणि 56ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि त्यावेळी सांगितले की मला भारत बौद्धमय करायचा आहे. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 1952 साली स्वतः बाबासाहेब पराभूत झाले मुंबईमधून. नारायण सदोबा काजोळकर नावाच्या एका सामान्य माणसानं बाबासाहेबांचा पराभव केला काँग्रेसच्या माध्यमातून. बाबासाहेब डगमगले नाहीत, त्यांनी स्वीकारला पराभव आणि त्याचा सत्कार सुद्धा केला. आणि मग त्या नारायण सदोबा काजोळकर यांनी पराभव केल्यानंतर बाबासाहेबांनी तिथल्या सगळ्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की हा पराभव यानं केलेला नाही, हा पराभव काँग्रेसने केलेला आहे. बाबासाहेब प्रत्येक गोष्टीचा मूळ जाणायचे आणि मग परिणामाचा ते विचार करायचे. मग त्याने सांगितलं की डगमगून जाता कामा नये, या देशातील लोकांना मी राज्यकर्ती जमात बनवणारच. म्हणजे या दोन घोषणा किती महत्वाच्या आहेत बघ. स्वातंत्र्यानंतरच्या या देशातील लोकांना शासनकर्ते जमात बनवणार आणि भारत बौद्धमय करणार. आणि बंधूंनो, या महामानवाने सांगितलेल्या ह्या ज्या विचारधारा आहेत, कारण कुठलीही चळवळ विचारधारेवर चालते, ही चळवळ विचारधारेची चळवळ पुढे चालवायची असेल तर ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं. शासनकर्ती जमात, तुम्ही की पोस्ट मिळवा,
मोठमोठ्या सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात असल्या पाहिजे, बॅलन्सिंग पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे आणि आदर्श असा जीवन पद्धती जगण्यासाठी धम्म तुम्हाला समजला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने आपल्याला पुढे जावं लागेल. हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सगळं आपल्यासाठी बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे, परंतु आपलंही काय कर्तव्य आहे त्या गोष्टी आपल्याला, माझ्या तर मते ह्या 3 गोष्टी समजल्या पाहिजेत. संविधानाचं साक्षरता, बाबासाहेबांच्या त्या 2 घोषणा आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन एवढं अपेक्षित आहे. तर या गोष्टीनं दृष्टीने जर आपण जागृत झालो, आपल्या समाज बांधवांना आपण एकत्रित केलं, त्यांच्या चुका काढत न पाहता आणि आपल्या सामान्य माणसाची एक दुर्गुण आहे की आपल्या डायरेक्ट केंद्रीय मोठमोठ्या राष्ट्रीय नेत्यावर सुद्धा सामान्य माणूस सुद्धा टीका करतो. तर ते एक संयमानं टाळलं पाहिजे आणि आपली जी विचारधारा आहे त्या पद्धतीने आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द, माझे विचार या ठिकाणी संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.